नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द कार्टेशियन इक्वेशंस ऑफ द लाइन पासिंग थ्रू कैपिटल A -1 to 1 and having direction ratios 2 3 1. तो पॉइंट दिलेला आहे, डिरेक्शन रेशोज दिलेत आणि कार्टेशियन इक्वेशन विचारलेलं आहे. एक 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 पॉइंट आणि त्याला नोटेशन वापरून घेऊया. गिव्हन दॅट द लाईन पासेस थ्रू कैपिटल A -1 to 1, that is x1 y1 z1. It has a direction ratios 2 3 1, that is A B C. Therefore its Cartesian equation is, त्या लाईनचं कार्टेशियन इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे. x - x1 upon A is equal to y - y1 upon B is equal to z - z1 upon C. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा फक्त. x मायनस मायनस प्लस 1 होणार इथं. x1 ची व्हॅल्यू -1 आहे बघा. A आहे 2. दिस इज इक्वल टू y - y1 म्हणजे y - 2 डिवायडेड बाय 3 z - 1 डिवायडेड बाय 1. त्यामुळे लक्षात ठेवा, इथं पॉइंट असतो अंशात आणि छेदामध्ये त्या लाईनचे डिरेक्शन रेशोज असतात. व्यवस्थित लक्षात ठेवा. हे त्याचं इक्वेशन, हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू कैपिटल A अँड कैपिटल B. 2 पॉइंट त्यांनी दिलेले आहेत. गिव्हन दॅट the line passes through capital A 2 to 1, that is equal to x1 y1 z1, and capital B 130, that is equal to x2 y2 z2. Therefore its Cartesian equation is, याचं कार्टेशियन इक्वेशनचा फॉर्मॅट बघा कसा आहे. x - x1 डिवायडेड बाय x2 - x1. सेम याच पद्धतीनं y कोऑर्डिनेट आणि z कोऑर्डिनेट लिहायचं आहे. या पद्धतीने याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज वापरता. x - x1 किती आहे बघा. x1 2 आहे, x2 आहे 1. दिस इज इक्वल टू y - y1 y -2 y2 - y1 म्हणजे 3 - 2 z - z1 म्हणजे z -1 येणार इथं डिवायडेड बाय z2 - z1 म्हणजे 0 - 1. याचं किरकोळ सिम्प्लिफिकेशन तेवढं करून घेऊ. हे त्याचं फायनल इक्वेशन असेल. x - 2 इथं -1 येणार. दिस इज इक्वल टू y - 2 इथं येणार 1 आणि z - 1 इथे येणार -1. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला लाईनचं इक्वेशन त्यांनी दिलेलं असेल प्रॉब्लेम मध्ये या फॉर्मॅटमध्ये
याला एक्स वाय झेड प्लस पाहिजेत, शिवाय यांचा कोइफिशियंट 1 असला पाहिजे. तशा परिस्थितीमध्ये छेदामध्ये ज्या टर्म्स येतात ते त्या लाईनचे डिरेक्शन रेशोज असतात, हे लक्षात ठेवा. हे लागेल पुढं, म्हणून आधी आतापासूनच तुम्हाला सांगून ठेवतोय ते. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी, 3 पॉइंट्स दिलेले आहेत. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन ए बी. त्याच्यासाठी आपल्याला 2 पॉइंट बास आहेत, ए आणि बी. अँड शो दॅट पॉइंट्स ए बी सी आर कोलिनियर. हा तिसरा पॉइंट पण त्या लाईन वरती आहे हे व्हेरीफाय करायचं आहे. मग पहिलं काम करूया, पहिले 2 पॉइंट्स वापरून लाईनचं इक्वेशन तयार करूया. गिव्हन पॉइंट्स आर कॅपिटल ए -2, 3, 4. त्याला कन्सिडर करतोय x1, y1, z1. कॅपिटल बी 1, 1, 2. त्याला कन्सिडर करतोय x2, y2, z2. कॅपिटल सी 4, -1, 0. याला कन्सिडर करतोय x3, y3, z3. आता पहिले 2 पॉइंट वापरून त्याचं कार्टेशियन इक्वेशन लिहून घेऊया आणि मग तिसरा पॉइंट त्याच्यामध्ये वापरून बघू काय येते ते. नाउ कार्टेशियन इक्वेशन. The Cartesian equation of the line is. असे आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. देअरफॉर x1 आहे -2, त्यामुळे मायनस मायनस प्लस होईल. तर x2 - x1 म्हणजेच 1 + 2. दिस इज इक्वल टू y - y1. y1 आहे 3, y2 आहे 1, 1 - 3 येणार इथं. दिस इज इक्वल टू z - z1, z - 4 divided by 2 - 4. तर याचं सिम्प्लिफिकेशन. Therefore x + 2 upon 3, this is equal to y - 3 upon -2, z - 4 upon -2. हे असं इक्वेशन येईल त्याचं. आता हा जो तिसरा पॉइंट दिलेला आहे तो पॉइंट ह्याच्यामध्ये वापरून बघूया. तर लिहून ठेवूया इक्वेशन ऑफ लाईन. आता हा थर्ड पॉइंट आहे, त्याला मी इथं लिहून घेतो -4 - 1, 0. For point C, 4 - 1, 0. x = 4 ते याच्यामध्ये वापरायचं पहिल्या पार्टमध्ये. म्हणजेच काय येणार 4 + 2 upon 3. किंवा एक काम करूया, नेमका आपण कुठला पार्ट वापरतोय ते लिहूया. त्याच्यामध्ये फक्त एक्सचा पार्ट वापरायचा आहे. ते होणार 6/3 म्हणजे हे येणार 2. त्याच्यानंतर आहे y = -1. ते y च्या पार्टमध्ये वापरायचं आहे. y - 3 divided by -2 म्हणजे -1 - 3
divided by -2, that is -4/-2 equal to 2. त्याच्यानंतर आहे z इक्वल टू 0. ते वापरायचं आहे z-4 डिव्हायडेड बाय -2. त्याच्यामध्ये वापरा 0-4 डिव्हायडेड बाय -2 -4/-2 हे होणार 2. मग हे सगळीकडं हे सेम आलं पाहिजे. असं जर असेल तर हा पॉइंट या लाईनवरचा पॉइंट आहे. देअरफोर पॉइंट सी lies on line AB. Therefore, points A, B, C are collinear. या पद्धतीने ते व्हेरीफाय होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. शो दॅट द लाईन्स, इथे एक लाईन आहे आणि ही दुसरी लाईन आहे. दे इंटरसेक्ट इच अदर अँड फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. त्या दिलेल्या दोन लाईन्स ज्या आहेत त्या लिहून घेऊया पहिल्यांदा. गिव्हन लाईन्स आर, पहिल्या लाईनचे इक्वेशन आहे x plus 1 upon -10. This is equal to y plus 3 on -1. And this is equal to z -4 upon 1. मी याला पुढे कन्सिडर करतोय अल्फा. ते इक्वेशन नंबर 1. दुसऱ्या लाईनचे इक्वेशन आहे x plus 10 divided by -1. This is equal to y plus 1 divided by -3. This is equal to z -1 डिवाइडेड बाय 4. याला घेतो इक्वल टू बीटा. हे इक्वेशन नंबर 2. याच्यावरून मला एक्स आणि XY Z पहिल्या लाईन वरून आणि दुसऱ्या लाईन वरून फाइंड आउट करायचंय. मग एक्स इक्वल टू काय येते बघा बरं. -10 ने याला मल्टिप्लाय केलं, -10 अल्फा, आणि हे 1 पलीकडे घेऊन मायनस करायचं म्हणजे ते -1 होणार तिथं. बघा लक्षात येते का. त्या पद्धतीनं y इक्वल टू काय येणार बघा. y इक्वल टू -1 इंटू अल्फा मायनस अल्फा, आणि हे 3 तिकडं मायनस करा. z इक्वल टू अल्फा हे -4 पलीकडे गेल्यानंतर +4. हे पहिल्या इक्वेशन वरून येईल. आणि दुसऱ्या इक्वेशन वरून बघा काय येणार. x इक्वल टू -बीटा -10, y इक्वल टू -3 बीटा -1, z इक्वल टू 4 बीटा +1 हे असं येणार. मग जर या दोन लाईन्स जर इंटरसेक्ट करत असतील तर हे एक्स, वाय आणि झेड हे इक्वल येतील. इफ these lines intersect each other, तर एक्स चे लेफ्ट हँड साइड सेम आहेत, राईट हँड साइड इक्वेट करून घ्यायचे. -10 अल्फा -1 इज इक्वल टू बीटा -10. म्हणजे ह्याच्यावरून इक्वेशन काय मिळणार बघा. हे मायनस बीटा इकडे घेतोय, -10 अल्फा प्लस बीटा इक्वल टू हे -1 इकडे पाठवा. -10 + 1 म्हणजे येणार -9. त्यानंतर दुसऱ्या y चे कोइफिशियंट घ्या, y चे व्हॅल्यूज घ्या. -अल्फा -3 इज इक्वल टू -3 बीटा -1.
याच्यावरून काय मिळणार बघा, मायनस अल्फा प्लस 3 बीटा, दिस इज इक्वल टू, हे इकडे आल्यानंतर प्लस होईल, 3 - 1 ते येणार 2. झेड चे कोइफिशियंट बघा, अल्फा प्लस 4 इक्वल टू 4 बीटा प्लस 1. देअरफॉर हे 4 बीटा इकडे घ्या, अल्फा मायनस 4 बीटा, मग हे 4 इकडे येईल, 1 - 4 -3 येणार. आता असे हे 3 सायमल्टेनियस इक्वेशन्स मिळतील. These 3 equations must be true. If these lines intersect each other, these 3 simultaneous equations must be true. म्हणजे तुम्हाला अल्फा आणि बीटाच्या अशा व्हॅल्यूज मिळाल्या पाहिजेत की ज्यांना ही तिन्ही इक्वेशन्स सॅटिस्फाय झाली पाहिजे. आता याच्यातली सोडवण्यासाठी इक्वेशन्स सोपी कोणती आहेत ते बघून घ्या. बघा, मी दुसरं आणि तिसरं इक्वेशन इझिली सॉल्व्ह करू शकतो, ते सोडवूया. अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यूज मिळतील, त्या फक्त पहिल्या इक्वेशन मध्ये वापरून बघायचं बरोबर इक्वेशन सॅटिस्फाय होते का. सॉल्व्हिंग 2 and 3. बरोबर काय आहे, मायनस अल्फा प्लस 3 बीटा इज इक्वल टू 2 आणि अल्फा मायनस 4 बीटा इज इक्वल टू -3 आहे असं डायरेक्ट ऍड करा. हे कॅन्सल होईल, इथे येणार -बीटा, इथे येणार -1, देअरफॉर बीटा इक्वल टू 1 येणार. ही व्हॅल्यू परत एकदा इथं मी नंबरिंग करतोय, परत एकदा 2 आणि 3. ही व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशन मध्ये वापरा. फ्रॉम 2, बीटा इक्वल टू 1 वापरा, त्याच्यात मायनस अल्फा प्लस 3 × 1, दिस इज इक्वल टू 2. देअरफॉर मायनस अल्फा इक्वल टू, हे 3 इकडे आणून मायनस करा, ते असेल अल्फा इक्वल टू 1, हे असेल. तर हे जे तुम्हाला व्हॅल्यूज मिळालेले आहेत, या व्हॅल्यूज, आता राहिलेलं इक्वेशन कुठलं आहे बघा, तिसरं इक्वेशन आहे. मग तिसऱ्या इक्वेशन मध्ये या दोन्ही व्हॅल्यूज वापरल्यानंतर LHS वरून RHS आलं पाहिजे. थर्ड, फर्स्ट इक्वेशन इज मग इक्वेशन 1 इज -10 अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -9. इट्स LHS इक्वल टू, मग त्याचं LHS लिहून घ्या पहिल्यांदा, आणि त्याच्यामध्ये या व्हॅल्यूज वापरायच्या आहेत. दिस इज इक्वल टू -10, अल्फाची व्हॅल्यू 1, बीटाची पण व्हॅल्यू 1, -10 प्लस 1 म्हणजेच -9. दिस इज इक्वल टू RHS. Thus, these 3 simultaneous equations are true. Therefore, these 2 lines intersect each other. त्यामुळे ह्या 2 लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करतात.
आता मला तो पॉइंट पाहिजे. पॉइंट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला यापैकी कुठलाही एक सेट ह्याच्यातला घ्यावा लागेल. याच्यातला मी एक सेट इथे घेतोय, एवढंच. आणि याच्यामध्ये अल्फाची व्हॅल्यू वापरायची. कॉपी करून घेतलेलं आहे. इथं लिहितोय मी आता. युझिंग अल्फा इक्वल टू 1 इन, आणि इथं ते इक्वेशन इथं लिहून घेतोय. इक्वेशन. आता याच्यामध्ये अल्फा इक्वल टू 1 तेवढं वापरा. therefore x equal to -10 into 1 minus 1, y equal to -1 minus 3, z equal to 1 plus 4, therefore x equal to -11, y equal to -4, z equal to 5. Therefore, point of intersection is -11, -4 आणि 5. हा तिथला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन येते. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ही लाईन पासेस थ्रू, पॉइंट दिलेला आहे 3-1 2, अँड इज परपेंडिक्युलर टू द लाईन्स. हे पहिल्या लाईनचं इक्वेशन असं आहे आणि हे दुसऱ्या लाईनचं इक्वेशन आहे. आता एक 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 सुरुवात करूया. कशा पद्धतीने घ्यायचं आहे बघा. गिव्हन दॅट द लाईन पासेस थ्रू, आपला पॉइंट आहे तो 3-1 2, that is equal to x1, y1, z1, and it is perpendicular to the lines. It is perpendicular to the lines. पहिली लाईन आहे r बार इक्वल टू I बार प्लस j बार माइनस k बार प्लस लैम्डा इंटू 2I बार माइनस 2j बार प्लस k बार. मग हे इक्वेशन या फॉर्मॅट मधलं आहे a1 बार प्लस लॅम्डा इंटू b बार, या फॉर्मॅटमध्ये आहे. आणि दुसरं इक्वेशन r बार इक्वल टू 2I बार प्लस j बार -3k बार प्लस म्यू इंटू I बार -2j बार प्लस 2k बार. दिस इज इक्वल टू a2 बार प्लस म्यू इंटू सी बार. मग याच्यामध्ये हे जे बी बार आणि सी बार आहेत हे माहिती आहे आपल्याला. हा इक्वेशनचा फॉर्मॅट कसा आहे ते. ही लाईन बी बारला पॅरलल असते, ही लाईन, आणि ही दुसरी लाईन सी बारला पॅरलल असते. याचा अर्थ ही लाईन बी बार आणि सी बार या दोघांना पण परपेंडिक्युलर होणार. देअरफॉर रिक्वायर्ड लाईन इज परपेंडिक्युलर टू बी बार अँड सी बार.
मग जर ती रिक्वायर्ड लाईन बी बार आणि सी बारला परपेंडिक्युलर असेल, तर बी बार आणि सी बारला परपेंडिक्युलर असणारी अजून एक लाईन आपल्याला माहिती आहे. ऑल्सो बी बार क्रॉस सी बार is perpendicular to B bar and C bar. Therefore, B bar cross C bar is parallel to required line. बघा, हे आपण डायग्राम आपण याची एकदा काढलेली होती, तर ते तुमच्या कितपत लक्षात आहे ते तुम्ही बघा. दाखवतो परत एकदा. इथं समजा हा बी बार आहे आणि इथं सी बार आहे. हे बी बार, हे सी बार. जी लाईन तुम्हाला त्यांनी विचारलेली आहे ती लाईन या दोघांनाही परपेंडिक्युलर आहे म्हणून सांगितले. म्हणजे ती लाईन ही अशी कुठेतरी असेल. ठीक आहे. मग बी बार आणि सी बार या दोघांना परपेंडिक्युलर असणारी आपल्याला माहिती असलेली लाईन कुठली? ती आहे बी बार क्रॉस सी बार. ती आणि ही आहे रिक्वायर्ड लाईन. बघा बरं, रिक्वायर्ड लाईन आणि बी बार क्रॉस सी बार पॅरलल होतील का नाही? मी या रिक्वायर्ड लाईन वरचा एक पॉइंट त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे, तो इथं आहे. मग तुम्हाला त्या लाईनवरचा एक पॉइंट माहिती आहे, त्या लाईनला पॅरलल असणारा एक वेक्टर माहिती आहे. इक्वेशन लिहायचं. देअरफॉर इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन इज, काय घ्यावं लागेल मग? आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा इंटू बी बार क्रॉस सी बार, हे असं घ्यावं लागेल. मग त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ए बार लिहावा लागेल. तो पॉइंट इथं आहे, त्याच्यावरून ए बार लिहायचा आणि बी बार क्रॉस सी बार तो तुम्हाला काढावा लागेल. आता हा ए बार काय बघा, 3 - 1 2. Here A is 3 - 1 2. Therefore A bar equal to 3I bar minus J bar plus 2K bar. आता बी बार आणि सी बार काय आहेत बघा, ते इथं आहेत बघा. बी बार इथं आहे, सी बार इथं आहे. मग बी बार आणि सी बार तेवढे पहिल्यांदा व्यवस्थित मांडून घ्या. बी बार आहे 2I बार मायनस 2J बार प्लस के बार. Also B bar equal to 2I bar minus 2J bar plus K bar and C bar equal to I bar minus 2J bar प्लस 2K बार. मग याच्यावरून मला बी बार क्रॉस सी बार काढला पाहिजे. मग बी बार क्रॉस सी बार इक्वल टू, इथं आता डिटर्मिनंट तयार करावं लागेल. आय बार, जे बार, के बार. बी बार आहे 2 - 2 1. सी बार आहे 1 - 2 2. डिटर्मिनंट त्याला आता सॉल्व करा. आय बार किंवा डायरेक्ट आपण सोडवूनच घेऊ, कारण काम भरपूर आहे अजून. हे कॅन्सल होईल. -4 + 2 म्हणजे -2I बार येणार. त्यानंतर मायनस जे बार 4 - 1 3 येणार. -3J बार, के बार कॅन्सल होईल. -4 + 2 त्यामुळे -2 के बार हे असेल.
हे झालं बी बार क्रॉस सी बार. देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन इज, वापरा व्हॅल्यूज ह्या इक्वेशन मध्ये फक्त. आर बार इक्वल टू ए बार इथं आहे बघा, 3 I बार मायनस जे बार प्लस 2K बार प्लस लॅमडा इंटू ब्रॅकेट बी बार क्रॉस सी बार ते इथं आहे, -2I बार -3J बार -2K बार, हे असं त्याचं इक्वेशन मिळेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. शो दॅट द लाईन, ही लाईन आहे, पासेस थ्रू द ओरिजिन. आता इक्वेशन माहिती आहे तुम्हाला काय ते, ओरिजिन 0 0 0 वापरून बघूया त्याच्यात काय होते ते. इक्वेशन ऑफ लाईन इज x-2/1 y-4/2 equal to z plus 4/-2. Origin is 0 0 0 फॉर x इक्वल टू 0. ह्याच्यात एक्सच्या पार्ट मध्ये ते वापरून घ्या. 0-2/1 that is equal to -2. फॉर y इक्वल टू 0, y चा पार्ट लिहून घ्या, त्याच्यामध्ये वापरा ते. हे पण -2 येते. फॉर z इक्वल टू 0, ते झेडच्या पार्ट मध्ये वापरा. हे पण -2 आहे. देअरफॉर धिस लाईन किंवा गिव्हन लाईन passes through the origin. या पद्धतीने ते व्हेरीफाय होईल. किरकोळ एक्झाम्पल आहे, काय विशेष नाही. नेक्स्ट एक्सरसाइज, त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम. फाइंड द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम 2-3 1 टू द लाईन. लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे. आपण याची प्रोसिजर जी आहे त्याच्या आधी एक काम करू, आपण याची डायग्राम तयार करूया. समजा इथं ती लाईन आहे, ही लाईन कन्सिडर करतोय मी. त्यानंतर पॉइंट, तो जो त्यांनी पॉइंट दिलेला आहे त्या पॉइंट पासून त्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे. मग तो पॉइंट मी इकडे कन्सिडर करतोय. इथे घेतोय पॉइंट पी. तो पॉइंट आहे 2-3 1. तिथून इथं परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. हा पॉइंट आहे एम. त्यानंतर या लाईनचं इक्वेशन आहे x+1/2 y-3/3 आणि z+1/-1. हे या लाईनचं इक्वेशन आहे. आपल्याला पीएम फाइंड आउट करायचं आहे, हे लक्षात घ्या. मग आता एक एक टर्म्स आपण याच्यावरून तयार करू. पहिल्यांदा या लाईनवरचे एक पॉइंट फाइंड आउट करू, शिवाय या लाईनचे डिरेक्शन रेशोज मांडूया. इक्वेशन ऑफ गिव्हन लाईन इज दिलेलं इक्वेशन x+1 divided by 2. This is equal to y-3/3. This is equal to z+1/-1. याला इक्वल टू अल्फा घेतोय मी.
मग याच्यावरून एक्स इक्वल टू 2 अल्फा मायनस 1, y इक्वल टू 3 अल्फा प्लस 3, z इक्वल टू -अल्फा मायनस 1. मग हे या लाईनवरच्या, ही लाईन यल आहे, या लाईनवरच्या कोणत्याही पॉईंटचे कोऑर्डिनेट्स होतील हे. म्हणजेच हा पॉईंट यम पण असू शकतोय. देअर फोर यम इज, ला एकत्र मांडूया आता ब्रॅकेटमध्ये, हा एक्स कोऑर्डिनेट, हा वाय कोऑर्डिनेट आणि हा झेड कोऑर्डिनेट. या पद्धतीनं मला या यमचे मला कोऑर्डिनेट्स मिळालेले आहेत. आता पी माहिती आहे, यम माहिती आहे, याच्यावरून तुम्ही पीएम चे डिरेक्शन रेशोज काढू शकताय. अजून एक काम करूया, या लाईनचे डिरेक्शन रेशोज इथं आहेत बघा, ते पण मांडून ठेवूया. डिरेक्शन रेशोज ऑफ लाईन एल आर 2, 3, -1, हे पण तयार आहे. शिवाय आता पीएम चे डिरेक्शन रेशोज काढूया. नाउ डिरेक्शन रेशोज ऑफ पीएम आर, काय करायचं बघा, एमच्या एक्स कोऑर्डिनेट मधून पी चा एक्स कोऑर्डिनेट वजा करायचा. एमचे कोऑर्डिनेट्स येत आहेत बघा. मग 2 अल्फा -1 -2 हा पहिला डिरेक्शन रेशो येणार. त्यानंतर 3 अल्फा प्लस 3, त्याच्यातून हे मायनस करायचं आहे, -3, त्याच्यानंतर -अल्फा -1 -1, दॅट इज काय येणार, हे 2 अल्फा -3, 3 अल्फा प्लस 6 -अल्फा -2, असे त्याचे डिरेक्शन रेशोज येतील. बघा, लक्षात येते का? आता पीएम आणि लाईन यल परपेंडिक्युलर आहेत. नाउ पीएम इज परपेंडिक्युलर टू लाईन एल. देअरफोर मग तुम्ही काय घेऊ शकता बघा, पीएम चा पहिला डिरेक्शन रेशो 2 अल्फा -3, या लाईनचा पहिला डिरेक्शन रेशो, यांचा प्रोडक्ट प्लस दुसऱ्या दोघांचा प्रोडक्ट 3 अल्फा प्लस 6 इंटू 3 प्लस -अल्फा -2 इंटू -1, आणि हे इक्वल टू 0 येणार. लक्षात घ्या, परपेंडिक्युलर असल्यानंतर तुम्ही डायरेक्ट असा प्रोडक्ट घेऊन इक्वल टू 0 हे लिहू शकताय त्याच्यामध्ये. सो दिस इज इक्वल टू, आता हे सिम्प्लिफाय करूया, म्हणजे मग तुम्हाला याच्यावरून अल्फाची व्हॅल्यू मिळेल. देअरफोर 2 ने इथं मल्टिप्लाय करून घ्या, 4 अल्फा -6 प्लस 9 अल्फा प्लस 18, हे -1 न मल्टिप्लाय केलं की हे सगळं प्लस होईल, हे असेल 4 आणि 9 13 आणि 1 14, 14 अल्फा, 18 आणि 2 16, वजा 6, हे असं येणार. आता याचं सिम्प्लिफिकेशन करूया, अल्फा इक्वल टू, हे इकडे आल्यानंतर -10 होणार, डिव्हायडेड बाय 14 होणार. हे बघा, लक्षात येते का? आता हे सोडवून आपल्याला अल्फाची व्हॅल्यू मिळेल. कुठलंही बघा, इथं जरा थोडस बेरीज बेरीज बेरीज, 18 आणि 2 16 केलं बघा मी, काय आता अवघड काय परिस्थिती सगळी, हे चुकले बघा इथं. आणि हे किती होते बघा बरं, 18 आणि 2 20, 20 वजा 6 येणार 14 येणार. बघा, लक्षात येते का? मग अल्फा इक्वल टू हे होणार -14 डिव्हायडेड बाय 14, दॅट इज इक्वल टू -1, हे बरोबर आहे.
अल्फा इक्वल टू -1 येणार. आता ही अल्फाची व्हॅल्यू घेऊन आपण पॉइंट एम काढू शकतोय. त्याच्यावरून तुम्हाला पॉइंट एम मिळेल आणि पॉइंट पी माहिती आहे. पी आणि एम मध्ये डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा. एम पॉइंट काय आहे तो तेवढा फक्त बघा. इथला यम तेवढा कॉपी करून घेतो. हे बघा इथं आहे यम, एवढाच घेतोय फक्त. ते घेतोय खाली त्याला. नाव यम इज काय आहे तो 2α -1 3α +3 -α -1 दॅट इज. त्याच्यामध्ये अल्फाच्या ठिकाणी -1 वापरायचं आहे. हे असेल. आता याचं सिम्प्लिफाय करा. ते मग तुम्हाला फायनल आन्सर मिळेल -2 -1 येणार -3 -3 +3 हे होणार 0 आणि -1 +1 हे पण होणार आहे 0. हा पॉइंट यम झाला. आता पॉइंट पी तो काय बघा. पी इज 2 -3 1. 2 -3 1 काही काढून टाकतो इथून, याची काही गरज नाही आहे. आता मला लेंथ ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे पीएम फाइंड आउट करायचं आहे. त्यांनी प्रश्न कसा विचारलाय, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम पी दॅट इज इक्वल टू पीएम. पीएम काढण्यासाठी मला डिस्टन्स फॉर्म्युला वापरावा लागेल. सो दिस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 - x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस z2 - z1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग याच्यामध्ये व्हॅल्यूज फक्त वापरा. बघा काय काय तयार होते. यम आणि पी, सॉरी हा पी हा यम आहे आणि इथं पी आहे. यांची वजाबाकी करायची. मग 2 +3 होणार ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस हे काय बाकीचे दोन झिरोच आहेत. -3 -0 आणि 1 -0. हे एवढे सोडवा फक्त आणि बघा त्याचं काय काय येते. सो दिस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 + 3 5 चा स्क्वेअर 25 -3 चा स्क्वेअर येणार 9 1 चा स्क्वेअर येणार 1 मग 25 + 10 35 हे या पद्धतीने √35. प्रॉब्लेम तोच आहे, फक्त तो आपण या थेरमचा वापर करून पण सोडवू शकतो. बघा काय आहे ते. फाइंड द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम 2 -3 1. हा जो पॉइंट आहे या पॉइंटचा पोझिशन वेक्टर घ्यायचा आहे अल्फा बार. इथं थेरम आहे पी ऑफ अल्फा बार घेतलेला आहे. तो काय येईल 2i बार -3j बार प्लस के बार. तो तुम्हाला हितं आणि हितं या फॉर्म्युल्यामध्ये वापरावा लागेल. त्याच्यानंतर याच्यावरून या लाईनच्या इक्वेशन वरून तुम्हाला पॉइंट काढावा लागेल. या लाईनच्या इक्वेशन वरून पॉइंट काय येणार, इथं -1 येणार एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट 3 येणार आणि झेड कोऑर्डिनेट येणार -1. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो इक्वेशन मध्ये कोण कुठं आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. हा झाला पॉइंट ए.
मग या पॉइंट ए वरून तुम्ही ए बार लिहू शकताय. ए बार येणार मायनस आय बार प्लस 3 जे बार मायनस के बार. त्याच्यानंतर या लाईनचे डिरेक्शन रेशोज आहे 2 3 - 1. डिरेक्शन रेशोज 2 3 - 1. याच्यावरून तुम्ही लिहू शकताय बी बार. बी बार येणार 2 I बार प्लस 3 जे बार मायनस के बार. मग अल्फा बार तुम्हाला मिळालेला आहे, तो इथं आहे, तो इथं वापरायचा. ए बार तुम्हाला मिळालेला आहे, तो इथं आहे. अल्फा बार इथं आहे बरं का, सॉरी. अल्फा बार इथं आहे, तो या पॉइंट वरून मिळतो. या लाईनवरच्या पॉइंट वरून तुम्हाला ए मिळेल, त्याच्यावरून तुम्हाला ए बार मिळेल, तो तुम्ही इथं वापरायचा आहे. आणि याला पॅरलल असणाऱ्या लाईनची डिरेक्शन रेशोज, त्याच्यावरून तुम्हाला बी बार मिळेल, तो तुम्हाला हिथं आणि हिथं या दोन ठिकाणी वापरायचा आहे. आणि मग हा फॉर्म्युला वापरून सुद्धा तुम्ही ह्याचा आन्सर काढू शकताय. पण तरी पण मी सांगेन की आपण ज्या पद्धतीनं सोडवून घेतले त्याच पद्धतीनं करा. तुम्हाला त्याच्यातले बेसिक सगळे समजायला लागतील. बेसिक समजणं खूप महत्वाचं आहे. थोड्या जरी कंडिशन मध्ये बदल केला तरी आपल्याला तो प्रॉब्लेम व्यवस्थितपणे सोडवता येण्यासाठी बेसिक व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण ज्या पद्धतीनं सोडवून दिलंय मोस्टली त्याच पद्धतीनं तयार करा.